समर्थ। जनाकारणे देवलीलावतारी, बहुतां परी आदरे वेशधारी। तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी। भगवंत म्हणले की आपल्या समोर अशी एक विशिष्ट प्रकारची एक प्रतिमा आहे। भगवंत म्हणजे विठ्ठलाचं रूप आपल्या मनामध्ये आपल्या समोर एक ठरलेलं असतं। समर्थ म्हटले की समर्थांचं एक रूप ठरलेलं आहे। तुकाराम महाराज म्हटले की तुकाराम महाराजांचं एक रूप आपल्या समोर ठरलेलं आहे। म्हणजे ही संतांची भगवंताची रूपं ही खरं आपल्या भक्तांनी निर्माण केलेली आहेत बरं का। पण ही भक्तांनी केलेली रूपं जी आहेत, ही रूपं भगवंताची रूपं ही अशाच प्रकारची होती किंवा आहेत असा अगदी कुठे आधार मिळतोच असं नाही। भक्ताच्या कल्पनेनं देव निर्माण झालेला आहे। मग मला असं वाटतं की भगवंत हा फक्त आपण निर्माण केलेल्या कल्पनेतून केलेला असेल तर तो खरा असतो की नाही? पहा, चिंतन आहे। आपण केलेली कल्पना खरी असते का? आपण ठरवलेला विचार खरा असतो का? आपण निर्माण केलेली वस्तू खरी असते का? तर खरी असत नाही। आपण चिंतन नीट लक्षात घ्या की भगवंताचं रूप हे मी माझ्या कल्पनेनं निर्माण केलेलं आहे। आणि पुन्हा मी सांगतो कसा, मी भगवंत या रूपामध्येच मला भगवंत भेटला पाहिजे। अरे भगवंतावरती असं बंधन असत नाही। विठ्ठलाचं दर्शन, आता वारीचे दिवस आहेत, काय त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या वारीसाठी असंख्य जीव इतके तळमळत आहेत त्यांच्या दर्शनासाठी। अखंड विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीला चाललेले आहेत। ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता अशा प्रकारानं हे भक्त भगवंताला तिथे जाऊन बघण्यासाठी चाललेले आहेत। भगवंताचं रूप मी माझ्या कल्पनेनं निर्माण केलेलं आहे, पण ते रूप खऱ्या अर्थानं कसं आहे, शाश्वत कसं आहे, टिकणारं कसं आहे, तर भगवंताचं आत्मरूप आपल्याला पाहायचं आहे। भगवंताच्या अंतरात्म्यामध्ये आपल्याला जायचं आहे। मला तो अभंग नेहमी महाराजांचा फार आवडतो। तुकाराम महाराज दर्शनाला जेव्हा जातात तेव्हा भगवंत रूपच होऊन जातात। देव देवाऱ्यात गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो। देव माझा मी देवाचा, सत्य सत्य माझी वाचा। हे या अनुषंगानं सांगितलं की जनाकारणे देव लीलावतारी, अनेक प्रकारच्या लीला, अनेक प्रकारची रूपं ही भगवंतानी भक्ताच्या सोयीसाठी केलेली आहेत। हे भक्तांनी कधीही विसरू नये। पण काय करावं? भक्ताच्या ठिकाणी असणारं अज्ञान, भक्ताच्या ठिकाणी असणारी ती अज्ञानाची जी काही त्याची वृत्ती असते ना, ती वृत्ती फार परमार्थाला त्रासदायक असते, अध्यात्माला त्रासदायक असते। सामाजिक अंगानं कसा विचार करावा, तर भगवंताचा विचार हा आपल्या समोर एक चांगली व्यक्ती जेव्हा उभी असते आणि ती व्यक्ती अंतःकरणापासून चांगला विचारच आपल्याला फक्त देत असते, ती सुद्धा भगवंत रूपच असते ना। भगवंताचं रूप वेगळ्या रूपामध्ये ती कदाचित असेल, वेगळ्या रूपामध्ये ती आपल्याला पाहायला मिळत असेल। भगवंताचं पोशाख आणि भगवंताचं त्यांनी आवेश आभूषणं केलेली नसतील, पण ती व्यक्ती सांगत असलेले विचार
हे भगवंताचेच विचार असतात, भगवंताचीच ती करणी असते आणि भगवंताचंच ते सांगणं असतं. पण अज्ञानानं आम्हाला हे कळत नाही. म्हणून अज्ञान हा खरा सर्वात मोठा रोग आहे आणि समज हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. लक्षात ठेवा, आपण अज्ञान सर्वात मोठा रोग आहे. ही अज्ञानाची समस्या किंवा अज्ञान जे आहे, हे अज्ञान जन्मतः माझ्याबरोबर आलेलंच आहे. फक्त त्या अज्ञानाला घालवण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला भगवंतानी वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला ही जी शिकवण दिलेली आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बहुता परी आदरे वेशधारी. त्यांनी काय केलं? भगवंतानी नुसते लीलाच केल्या असं नाही, तर भक्ताच्या आवडीचा पोशाखही भगवंतानी धारण केला. भक्ताच्या आवडीचा, भक्ताला आवडेल असा आणि भक्ताला पाहिजे तसा तो पोशाख त्यांनी निर्माण केला. म्हणून भक्ताची या काजासाठी, साधूंची या प्रेमासाठी सोडिली मी लाज रे, सोडिली मी लाज रे. भक्ताच्यासाठी त्यांनी सगळा पोशाख बदलला, सगळं स्वतःचं बदललं भगवंतानी. आणि ते कशासाठी? तया नेणती ते जन पापरूपी. असं असूनही भगवंतानी भक्तासाठी सर्वस्व काही करूनही, सर्वस्व देऊन सुद्धा भगवंताला भक्त ओळखू शकत नाही. तसं संतांनाही ओळखत नाही. संत कृपाळू आहेत, संत दयाळू आहेत. संतांच्या सहवासामध्ये काही जीवच तिथे आलेले आहेत, बाकीचे जीव भटकत आहेत सगळीकडे. एकदा गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने प्रश्न विचारला बरं का. ते म्हणाले, महाराज, तुमच्याजवळ काही लोकच तुमच्याजवळ आलेली मला पाहायला मिळतात का हो? इतके सगळे जीव आहेत, इतकी सगळी माणसं आहेत, इतके सगळे भक्त आहेत, पण त्यातले काही जणच तुमच्याजवळ पाहायला मिळतात. महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणाले, अरे सागरामध्ये, समुद्रामध्ये जेव्हा तो कोळी माशासाठी जाळं टाकतो ना, तेव्हा त्या माशाच्या जाळ्यामध्ये काही मासेच फक्त त्याच्यामध्ये अडकतात म्हणाले. आणि जे अडकतात ना, ते खरे त्याच्यातून त्यांची सुटका होते म्हणाले. तसे काही जीवच माझ्या या रामनामाच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात आणि तेच माझ्या चरणापाशी इथे आलेले असतात. असा भगवंत आपल्यासाठी धावून येतो, पण आपल्याला ते कळत नाही. तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी. ते नष्ट आहेत, चांडाळ आहेत, पापी आहेत. कोण? भगवंतानी एवढं आपल्यासाठी करूनही त्याच्यासाठी जे त्याला ओळखत नाहीत, अशा भगवंतासाठी समर्थांनी या श्लोकाची योजना केली आणि त्याच श्लोकाचं चिंतन आज आपण इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.